प्राध्यापक लक्ष्मण हाके, ओबीसी समाजाचे स्वयंघोषित नेते यांना मराठा समाजाच्या वतीने अनावृत्त पत्र. प्राध्यापक लक्ष्मण हाके, मराठा समाजाच्या वतीने आपणास हे अनावृत्त पत्र लिहित आहे, कारण आपण नेहमीच स्वतःला समाजाचा नेता म्हणवता, पण आपली वक्तव्ये, आपली राजकीय भूमिका आणि आपला समाजाविषयीचा दृष्टिकोन पाहता हे स्पष्ट दिसते की आपण खऱ्या अर्थाने समाजाला जोडणारे नाही तर फूट पाडणारे नेते आहात. आपल्या भाषणातून आणि वक्तव्यामधून मराठा समाजाविषयी सतत आकष, द्वेष आणि कटुता झळकते. आपण स्वतः प्राध्यापक म्हणून नोकरी, शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून सुद्धा आपल्या भाषणांमध्ये ज्ञानाचा, विवेकाचा आणि संतुलनाचा अंश दिसत नाही. उलट कोयते दांडक्याची चितावणी देणारी भाषा, धमक्यांचा पवित्रा आणि विषारी विचार हीच आपली ओळख बनली आहे. मागील निवडणुकांमध्ये आपल्याला प्रचंड पराभवाचा सामना करावा लागला. लोकशाहीत पराभव हा कोणत्याही नेत्याच्या वाट्याला येतो, पण पराभवानंतर आत्मपरीक्षण करून पुढे जाण्याऐवजी आपण अधिक कडवट झालात. पराभवाचे खातर इतर समाजांवर फोडण्याऐवजी आपण आपल्या राजकीय मर्यादा आणि कार्यपद्धतीकडे लक्ष दिले असते तर आज परिस्थिती वेगळी असती. पण आपण पराभवाची जखम बाळगून समाजात द्वेष पसरवण्याचे काम करत आहात. मराठा आरक्षण हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न फक्त एका समाजाचा नसून महाराष्ट्रातील सामाजिक न्याय आणि संतुलनाचा आहे. जेव्हा जेव्हा मराठा समाजाने शांततेने, शिस्तबद्ध पद्धतीने आरक्षणासाठी लढा दिला, तेव्हा तेव्हा आपण त्याला विरोध करण्याची भूमिका घेतली. आपण दिलेले वक्तव्य हे समाजात वैमनस्य निर्माण करणारे होते. कोयते दांडक्याचा उल्लेख करून समाजाला धमकवण्याची भाषा आपण वापरली. अशा भाषेला महाराष्ट्रातील लोकांनी कधीच पाठिंबा दिलेला नाही आणि यापुढेही देणार नाहीत. ओबीसी समाजातील काही नेते नेहमीच मराठा समाजाविरोधात बोलतात. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे, मराठा ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजणे. त्यात आपण आघाडीवर राहता. कुणबी समाजाला ओबीसी यादीत समाविष्ट केले असून त्यांना मिळणाऱ्या आरक्षणाबाबत आपण सतत खोटे आकडे मांडता. ओबीसी 60% असल्याचे खोटे दावे आपण करून समाजाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करता. पण सत्य हे आहे की आकडे समाजामध्ये केवळ भांडण पेरण्यासाठीच आपण रचलेले आहेत. मराठा समाजाने गेल्या काही वर्षात शांततेने, संयमाने लाखोच्या संख्येने मोर्चे काढले, पण कुठेही हिंसाचार झाला नाही. हे मराठा समाजाचे शिस्तबद्धपणा आणि सहनशीलता दर्शवते. समाजाने शांतता पाळली याचा अर्थ तो कमकुवत आहे असा नाही. मराठा समाजाने इतिहासात नेहमीच आपल्या ताकदीने राष्ट्राला योग्य दिशा दिली आहे. आपण मराठा समाजाला चिथावून, भडकावून राजकीय लाभ घ्यायचा प्रयत्न करत आहात, पण हा डाव कधीच सफल होणार नाही. खरा नेता तोच जो समाजांना जोडतो, समाजात विश्वास निर्माण करतो आणि संघर्ष मिटवतो. पण आपण मात्र नेहमी संघर्ष निर्माण करता, दोन समाजामध्ये असलेला पूल तोडता आणि समाजामध्ये कटुता वाढवता. ही भूमिका महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. आज महाराष्ट्रात बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, भ्रष्टाचार असे गंभीर प्रश्न आहेत. यावर उपाय सुचवण्याऐवजी आपण मराठा समाजाविरुद्ध द्वेष पसरवण्यात व्यस्त आहात. आपली विषारी भाषा समाजात गोंधळ निर्माण करते. पण महाराष्ट्राच्या जनतेला सत्य माहीत आहे, म्हणूनच समाजाने आजवर संयम दाखवला आणि आपल्याला गांभीर्याने घेतले नाही. प्राध्यापक हाके, आपण स्वतःला नेता म्हणवता, पण इतिहासात आपण नेहमीच समाजघातक वक्तव्यासाठी लक्षात राहाल. जर खरोखरच समाजाचा नेता व्हायचा असेल तर कटुता बाजूला ठेवा, सामाजिक ऐक्य प्रस्थापित करा, अन्यथा इतिहास आपले नाव समाज तोडणाऱ्या, द्वेष पसरवणाऱ्या नेत्यामध्ये लिहिल. मराठा समाजाने नेहमीच संयम, शिस्त आणि कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे, पण आपल्यासारख्या नेत्याच्या चुकीच्या वक्तव्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण होतो आहे. आपली राजकीय महत्त्वाकांक्षा समाजाच्या भावनांवर आघात करून पूर्ण होणार नाही. शेवटी एकच म्हणेन, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले होते, आता विश्वात्मके देवे येणे वागेद न तोषावे, तोषून मज द्यावे पसाय दाणे. मराठा समाजाने सुद्धा जेव्हा जेव्हा तुम्हाला काही मिळालं तेव्हा आनंदच व्यक्त केला आणि शेवटी जेव्हा आम्ही मागायला आलो तेव्हा तुम्ही विरोधामध्ये उभे टाकता.
ही कुठली नैतिकता? तुम्ही सुज्ञ आहात. राजकीय लालसेपोटी 2 समाजामध्ये तेढ निर्माण करू नका. एवढेच सांगेन. जय शिवराय.